महाराष्ट्रात चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या भागामध्ये महाराजस्व अभियान होत आहे। आणि तसंही 17 सप्टेंबरला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अमृत महोत्सवी त्यांचा पर्वाला वाढदिवस झाला, 75 वर्षाचे त्यांनी पूर्ण केलं। आणि म्हणून 17 सप्टेंबर त्यांच्या वाढदिवसापासून तर 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या वाढदिवसापर्यंत, जन्मदिवसापर्यंत, जयंतीपर्यंत या 15 दिवसामध्ये पंधरवाड्यामध्ये सेवा पंधरवाडा म्हणून पूर्ण देशभर हा राबवला जातो आहे। कारण मोदीजीची संकल्पना आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे जाणकार आहात की जेव्हापासून 2014 पासून पंतप्रधान झाले तेव्हापासून सेवेला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे। गोरगरीब जनता जी आहे ती केंद्रबिंदू ठेवून एक एक योजना आखून या देशामधला गोरगरीब वंचित समाज जो आहे त्याच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे, तेही बाकीच्या लोकांपर्यंत जगण्याचा त्यांना हक्क आहे। त्या म्हणून छोट्या मोठ्या त्यांच्या ज्या गरजा आलेल्या जीवन जगण्याच्या त्या परिपूर्ण झाल्या पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, या भावनेतून 11 वर्ष झाले ते देशाचं पंतप्रधानपद आणि सेवेचा भाव ठेवून सांभाळत आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की ज्या गरिबांना केंद्रबिंदू ठेवून एक एक योजना या मागच्या 11 वर्षात आल्या, त्याची सुरुवात जनधन खात्यापासून झाली होती। आपल्या देशामध्ये 54 कोटी असे लोक होते की त्यांचा बँकेशी, पतसंस्थेशी कोणाशी संबंधच नव्हता। म्हणजे पासबुक काय असते बँकेचं हे सुद्धा त्या गोरगरिबांना माहिती नव्हतं। आणि बाकीचे लोक त्या बँकांचा फायदा घेऊन पुढे जात होते, पतसंस्थेचा फायदा घेऊन कर्ज काढून पुढे जात होते। आणि 54 कोटी लोक असे होते की ज्यांना बँक आणि पतसंस्था आणि हे पासबुक काय असते हे सुद्धा माहिती नव्हतं। आणि म्हणून त्यांनी सर्वप्रथम सगळ्या 54 कोटी लोकांचं मोफतमध्ये पासबुक काढून दिलं। त्यावेळेस बरेचसे टीका व्हायचे की पासबुक काढलं म्हणजे काय, गरिबाचं पासबुक मोठे उपकार केले का वगैरे वगैरे वगैरे। आणि पासबुकाचं करणार काय, आम्ही कागदच आहेत ते आमच्या घरात ठेवून करायचे काय। पण आपण या 11 वर्षातलं जर कार्यभार पाहिला असेल तर पासबुक काढण्याच्या पूर्वी त्या 54 कोटी लोकांना त्यांच्या ज्या योजना यायच्या, त्यांचे जे लाभ यायचे ते नगदी दिल्या जायचे, बरोबर आहे ना। आता जुने लोक आहेतच, मग नगदी लाभ कसे मिळायचे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे। 2000 लाभ आला तर 1000 रुपये तर मध्येच गायब व्हायचे, 500 रुपये भेटायचे, कधी काही भेटायचं, सगळ्या लूट चालू व्हायचे। आणि म्हणून जनधन खाते काढले, जेणेकरून त्यानंतर सरकारकडून येणाऱ्या योजना, सरकारकडून येणारा लाभ हा मध्ये 1 रुपयाही कोणाला खाता येऊ नये आणि तो त्याच्या खात्यातच डायरेक्ट जमा व्हावा म्हणून DBTची योजना आणली। आणि त्यांच्या खात्यामध्ये ज्या ज्या गरिबांसाठी योजना काढल्या त्या डायरेक्टली 1 रुपयाही कोणी मध्ये न बिचोली करता सगळ्या पैसे त्या गरिबांच्या खात्यात पोचायला लागले। मध्ये 1 रुपये कोणाला देण्याचं काम पडलं नाही। आणि मग आपण पाहतो आहे की विविध योजनांच्या माध्यमातून हजारो रुपये, लाखो रुपये गरिबांच्या खात्यामध्ये, त्या जनधन खात्यामध्ये जमा झाले। मग त्या घरकुल योजना असतील, मध्ये ज्या अडचणी येतात त्या सगळ्या गोष्टी, मग मदतीच्या योजना असतील, त्यांचे वैयक्तिक लाभ असतील, शिष्यवृत्तीचे लाभ असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली जमा व्हायला लागल्या। त्यामुळे पूर्णच्या पूर्ण योजनेचा फायदा त्या गरिबांना शेवटपर्यंत पोहोचवण्याचं काम या 11 वर्षामध्ये सेवेच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली। आणि म्हणून सेवा हाच आपला धर्म आहे हे मानणारे आपले मोदीजी पंतप्रधान आहेत। आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की कोरोनाच्या काळापासून आपण चालू केलेली की ज्यावेळेस जगामध्ये हाहाकार माजला होता, लोकांना खाण्याला अन्न नव्हतं, सगळ्या गोष्टी होत्या, त्यावेळेस 80 कोटी लोकांना मोफत धान्य त्या कोरोनाच्या काळामध्ये गरीब लोकांना, 80 कोटी लोकांना, गरीब असो मध्यमवर्गीय असो, सगळ्यांना मोफत धान्य देण्याचा कार्यक्रम सुरू झाला। आणि आजही तो मोफत धान्याचा कार्यक्रम चालू आहे, जेणेकरून आमच्या देशातला एकही माणूस भुकेचा राहू नये म्हणून मोफत धान्याचा कार्यक्रम चालू आहे। ही जगातली सगळ्यात मोठी योजना आहे, कारण बाकीच्या राष्ट्रांमध्ये या योजनेचा अभ्यास केला तेव्हा 80 कोटी लोकांना धान्य कसे देतात। आणि त्या धान्य देण्यामध्ये आज मला आनंद या गोष्टीचा, अभिमान या गोष्टीचा, आमचे शेतकरी त्या पद्धतीनं पिकवतात आणि म्हणून शासन हे धान्य गरिबांना देऊ शकते।
नाही तर बाकीच्या देशांमध्ये धान्याचा तुटवडा, खाण्याचा तुटवडा, पण आपल्या देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे की आपण जो शेतकऱ्याचा माल खरेदी करतो हमी भावामध्ये, तो आपल्या गोडाऊनमध्ये शासनाच्या तत्वाने जमा असतो आणि तो माल जमा करून शासनात त्याला घाटाच येतो, हे सगळ्यांना माहिती आहे. तरी पण तो गोरगरिबांना ते धान्य मोफत रेशन दुकानावर पाठवलं जातं. आणि मोठी चेन एक आपल्या याच्यामध्ये की शेतकऱ्यांचा माल घ्यायचा आणि गरिबांना मोफतमध्ये द्यायचा. त्याच्यामुळे हमीभावही मिळतो आणि गरिबांचा फायदासुद्धा होतो. त्यामध्ये शेतकरी पण यात धान्य घेणार आहे. त्यामुळे इकडून द्यायचं आणि तिकडून घ्यायचं ही योजना आणि जगातली ही सगळ्यात मोठी योजना जी आहे ती मोदीजींनी चालू ठेवलेली आहे. आणि म्हणून सेवेकार्य कार्यकर्त्याचा आज आपण बघितलं की आम्ही 5 सैनिकांचा सत्कार केला जे आपल्या देशाचं संरक्षण सांभाळतात. आपल्या देशावर कोणी वाकडी नजर केली तर त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम ही मंडळी करत असते. आपल्याच भागातली आपलेच पोरं असतात. आणि म्हणून या देशाला संरक्षणामध्ये सक्षम बनवले. या देशामध्येच ते सगळं निर्माण झालं पाहिजे. हे 11 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ देऊन आज जगामध्ये आपण कितीतरी देशांना संरक्षणाच्या गोष्टी विकत देतो. ही परिस्थिती आज आपल्या देशाची आलेली आहे. आणि आपण मागच्या सिंदूरमध्ये आपण बघितलं की आपल्या स्वदेशी याच्यामुळे आपण पाकिस्तानला सुद्धा कुठेही गाडू शकतो. एवढी ताकद या 11 वर्षामध्ये आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून आपण निर्माण केलेली आहे. आणि आत्मनिर्भर भारत हा आपण जर परवाचं मोदीजीचं भाषण ऐकलं असेल तर आपल्याला एक संदेश दिलेला आहे की जो गावापर्यंत आपल्या सगळ्या नागरिकांनी पाळायचा आहे. कारण 2047 साली जर आपल्याला विकसित भारत तयार करायचा आहे की ज्या भारतामध्ये अमेरिका म्हटलं जातं, युरोपमधले काही देश की ते विकसित आहेत. आता आम्ही फिरतो, तुमचं कदाचित जाणं होत नाही कोणाचं किंवा जायला तेवढी ताकद लागतं. तर आमच्या नशिबानं आहे तुमच्या आशीर्वादानं की आम्ही त्या देशांमध्ये जाऊन आलो. विकसित देश म्हणजे काय असतं की ज्या देशामध्ये गोरगरिबांना सुद्धा चांगल्या प्रकारे जगता येतं, त्यांच्या चांगल्या प्रकारे त्यांना सन्मानानं जगता येतं, एवढं त्यांचं इन्कम असतं. आजही आपल्या देशामध्ये आपण त्या परिस्थितीमध्ये पोचलो नाही. परंतु 11 वर्षामध्ये झपाट्यानं आपण वेगानं प्रगती करत असताना जगामध्ये आपली अर्थव्यवस्था 14व्या क्रमांकावरून आज 4थ्या क्रमांकावर आलेली आहे. ती पुढच्या वर्षी 3ऱ्या क्रमांकावर जाईल. आणि मोदीजीचं स्वप्न आहे की 2047 पर्यंत या जगातला 1 नंबरचा अर्थव्यवस्था आपला देश झाला पाहिजे. त्या माध्यमातून लोकांचाही सहभाग, म्हणजे असं नाही आहे की त्यांनी ठरवलं म्हणजे पण आपल्या सगळ्यांचा सहभाग असला तरच शक्य आहे. आणि म्हणून त्यांनी कालच्या परवाच्या भाषणामध्ये आपल्याला सगळ्यांना एक संदेश दिलेला आहे की जेही काही खरीदायचं असेल ते स्वदेशी खरीदा. जे आपल्या देशातल्या लोकांनी, कष्टकऱ्यांनी, कारखानदारांनी जे माल तयार केला त्या मालाला आपल्या घामाचा, आपल्या लोकांच्या घामाचा सुगंध आहे, तोच वस्तू आपण खरेदी केली पाहिजे असा संदेश आणि अट्टहास मोदीजीनं केला. कारण स्वदेशी माल आपण विकत घेतला तर आपल्याच पैसा आपल्याच देशात राहील आणि त्या माध्यमातून 2047चा विकसित भारत बनवायचा आहे. त्यामध्ये थोडा वाटा, खारीचा वाटा हा प्रत्येक माणसाचा असेल, प्रत्येक माणसाचा. आपण आता दिवाळी येते आहे, या दिवाळीमध्ये आपण पाहतोय की ते प्लास्टिकचे फुलं येतात. ते जर फुलं आपण लावत बसलो तर आपल्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत नाहीत किंवा स्वस्त जातात फुलं. म्हणून ते प्लास्टिकचे फुलं न लावता आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेले झेंडूचे याचेच फुलं आपण लावले तर आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. पण आता काही मानसिकता असते, मोठं डेकोरेटिव्ह दिसते म्हणून मोठमोठ्या घरामध्ये मोठं सजवतात प्लास्टिकच्या याच्यामध्ये. पण तेच जर आपल्या फुलांचा याच्यात केलं तर आपल्या शेतकऱ्यांना 2 पैसे शिल्लक भेटतील. आणि म्हणून स्वदेशी केलं पाहिजे. आता त्या पंत्या येतात, बघितलं ना, आकाश दिवे येतात, पंत्या येतात, सगळ्या चायनावरून येतात. आकाश दिवे, पंत्या आणि चांगले डेकोरेटिव्ह असतात. आपल्याला वाटतं हा थोडं स्वस्त भेटे घेऊन टाका, परंतु हा सगळा पैसा जो आहे हा त्या देशामध्ये चालला जातो. आणि म्हणून आपल्या भागातले जे पंतीचे आपले कुंभार असतात, जे आपल्या भागामध्ये छोट्या पंत्या तयार करतात, मातीच्या तयार करतात, राखेच्या तयार करतात, या लोकांकडूनच आपण पंत्या घेतल्या पाहिजे. 10 पैसे 20 पैसे शिल्लक जातील, परंतु आपल्या भागातल्या त्या कुंभाराचा जे असतील, जे बनवतात, त्यांना रोजगाराचं त्यांना थोडंसं साधन तयार होईल, त्या माणसाचाही फायदा होईल आणि आपल्या देशातला पैसा बाहेर जाणार नाही. आणि म्हणून माझा आग्रह राहणार आहे
की या दिवाळीला जोही माल आपण घ्याल तो आपल्या लोकल लोकांनी, आपल्या आजूबाजूच्या, आपल्या मतदारसंघात, आपल्या जिल्ह्यातील लोकांनी ज्या ज्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. आपल्या महिला बचत गट आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही वस्तू बनवत आहेत, म्हणून त्यांनाही प्रोत्साहन देता आलं पाहिजे महिला बचत गटांना. कारण शेवटी महिला सक्षम झाला तर देश सक्षम होणार आहे. आणि म्हणून महिलांसाठी विविध योजना ह्या दोन्ही शासनाकडून राबवल्या जात आहे. आपण आता एक पतसंस्था निर्माण केलेली आहे, त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे लाडक्या बहिणींसाठी. कारण आता 1,500 रुपये ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येतात, छोट्या मोठ्या गोष्टी त्या भागवतात घरातल्या मुलांच्या बाळाच्या ज्या असतील त्या, परंतु आपण त्याही पलीकडे जाऊन आपल्या महिला ज्या आहेत त्या अजून सक्षम करून याचा विचार करून एक महिलांची पतसंस्था की त्याच्या डायरेक्टर, त्याच्या सगळ्या सदस्य ह्या लाडक्या बहिणीच राहतील, ज्यांना 1,500चा मोबदला मिळतो. आम्ही फक्त मार्गदर्शन करणार आहे, संचालक सगळे तेच राहणार आहेत. आणि त्या माध्यमातून एक बघा की कोट्यावधी रुपये त्या पतसंस्थेमध्ये जमा होतील. कोण जमा करणार आहे? ते शासनच करणार आहे ना, शासनच करणार आहे. आणि कर्जाच्या स्वरूपामध्ये जर एखादा आमच्या महिला बचत 10-20 जणी झाल्या, छोटासा मी उद्योग करते, 2 लाख रुपये लागतात, 5 लाख रुपये एकदम भेटत नाहीत आपल्याला बाकीच्या बँकेत, परंतु या पतसंस्था त्यांचीच असल्यामुळे त्यांना इझिली ते लोन उपलब्ध होईल, कर्ज मिळेल. आणि ते छोटे मोठे आपले धंदे आपल्या गावामध्ये बसून जे गावातल्या गावात ज्या वस्तू लागतात त्याच गावामध्ये, त्याच परिसरामध्ये ते निर्माण करतील. आणि मग त्यांच्याकडून वसुलीचा विषय येतो, तो पैसे तर वसूल होणारच आहेत, कारण 1,500 रुपये त्या खात्यातच जमा होणार आहेत. त्यामुळे ते खातं अटॅच त्या कर्जाशी राहणार आहे. त्यामुळे कोणालाही टेन्शन येणार नाही आणि घरचा माणूस ते पैसे काढणार बी नाही. काढीन काय? नाही काढणार. कारण आता तुमचं कर्ज खात्यामध्ये जमा, तुम्ही 2 लाख रुपये घेतले तर 2 लाख भराल. 10 महिलांनी समजा 2 लाख रुपयाचं कर्ज घेतलं आणि काही छोटं काम चालू केलं 2 लाखाचं, तर किती चालले त्याच्यामध्ये? किती महिन्यात जमा होतात ते? 10 जणींचे महिन्याचे 15,000. 7-8 महिन्यात तर त्यांचं कर्ज संपून जाते, संपते की नाही? म्हणजे मग ते 1,500 कोणी घरचा काढणार बी नाही आणि यायचंही 2 लाखामध्ये एक छोटं मोठं काम चालू होईल. आणि मग ते 2 लाख भरले की तिला जास्तीचं कर्जही भेटेल किंवा दुसऱ्या ग्रुपला भेटेल. म्हणून ती पतसंस्थेची आपण निर्मिती केलेली आहे. त्याचे शेअर आता आपल्या गावामध्ये येणार आहेत. त्यांनी सगळ्यांनी ज्यांना ज्यांना इच्छा असेल, अशी कोणत्यावर जबरदस्ती नाही, पण लाडक्या बहिणींसाठीच आहे. लाडक्या बहिणींनीच ती चालवायची आहे, त्याच्यामध्ये कोणी आम्ही चालवणार नाही आहे. ते फक्त आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, जेणेकरून आपसात काही वादविवाद त्या बँकेत होऊ नये, तेवढ्यासाठीच आमचा हस्तक्षेप राहील. अदरवाईज आमचा कोणताही हस्तक्षेप त्याच्यात राहणार नाही. तुमच्यासाठीच, तुमच्या समृद्धीसाठी आपण ती पतसंस्था महिलांची तयार करतो आणि केलेली आहे. फक्त त्या शेअर आपण आता चालू करतो आहे. म्हणून अशा विविध योजना गरिबांना आणि आपल्या गावातल्या लोकांना टार्गेटेड करून मोदीजी करतात. म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा पंधरवडा, सेवा पंधरवडा हा शासनातर्फे आणि बाकीच्याही संघटनांतर्फे राबवला जात आहे. त्यामुळे आता शासन गतिमानी होते. आता मी बऱ्याचशा देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आमचे अधिकारी जरा कामाचा व्याप वाढला अधिकाऱ्यांच्या. मग त्यांना आता जरा 2 तास शिल्लकचं काम करावं लागून राहिलं. रोज काही ना काही काम त्यांना करावंच लागतं आता. कारण पहिले 100 दिवस दिले देवेंद्रजी, 100 दिवसामध्ये हे कामं झाले पाहिजे लोकांचे. मग ते चालू पटापट, कारण 100 दिवस रिपोर्ट द्यावा लागतो शासनाला की तुमच्या तहसीलमध्ये काय काम झाले, तुमचे त्या घरकुलाचे किती, पण 100 दिवसात काय कामं केले तुम्ही, रेशन कार्डचे किती कामं केले तुम्ही, कोणाचं काय काम केलं, 7-12 किती जिवंत केले, 100 दिवसात रिपोर्ट द्यावा लागतो. त्यानंतर मला वाटतं अजून 50 दिवसात आलं की 150 दिवसात अजून प्रोग्राम त्यांना आलेला आहे. म्हणजे यांनाही अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आता आम्ही स्वस्त बसू देणार नाही. रोजचं काम त्यांना आहे. आणि शेवटी काय, माणूस 8 तास ड्युटी असतं तर 10 तास केल्यानं मरत नाही, उलट तब्येत चांगली राहते. हेच माझा अधिकारी कर्मचारी आमच्या बांधव भगिनींना हमेशा सांगत असतो मी की 8 तासाच्या ऐवजी तुम्ही 10 तास करा, उलट तुमची तब्येत चांगली राहील. तुम्ही जेवढं कमी काम कराल तेवढी तब्येत तुमच्या खराब होते, जेवढा आराम कराल तेवढी तब्येत खराब होते, जेवढे पळत राहाल तेवढी तब्येत चांगली राहते. आणि म्हणून थोडा वेळ वाढवायचा, पण गोरगरीब जनतेचे एक समस्या ज्या आहेत त्या तातडीनं जिथल्या तिथं संपवायलाच लागतील. आणि ते टार्गेट दिलेलं आहे. म्हणजे आता आहे आज महाराजस्व अभियान झालं, आता संपलं, आता इकडे आता काही नाही, असं नाही आहे. 3 महिन्यातून प्रत्येक ठिकाणी एक महाराजस्व अभियान होणारच आहे.
म्हणजे आज झालेले काही कामं, काही मध्ये कामे आलेले की 3 महिन्यानंतर पुन्हा गावामध्ये महाराजस्व अभियान होईल, त्यावेळेस बाकीचे जे अजून राहिलेले कामं होतील. त्यामुळे 3-3 महिन्यामध्ये वर्षातून 4 वेळेस हे सगळ्या ठिकाणी महाराजस्व अभियान होणार आहे. आणि या 15 सेवा 15 विविध प्रकारचे आरोग्य खाते असेल, पंचायत समिती असेल, तहसील असेल, कृषी खातं असेल, सगळेकडून विविध प्रकारचे कार्यक्रम गावांमध्ये चालू आहेत. त्यामध्ये गावकऱ्यांना फक्त मी एकच हे करणार आहे की आपले हे कामं आता जागच्या जागी करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतो आहे. त्यातही काही जणांचे समजा एखादं काम झालं तर माझ्याकडे येऊ शकतात आणि सगळ्यांना माहिती आहे की माझं घर सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे एखादं अडलं तर तुम्ही या, तिथं आपल्याकडूनही होईल. परंतु अधिकारी आपले या पद्धतीनं सध्या काम करायला लागलेले आहेत की शक्यतोवर माझ्याकडे येण्याचं काम पडणार नाही. जागच्या जागेवर आमच्या लोकांचे कामं झाले पाहिजे, हाच त्यामागचा आमचा सगळ्यांचा उद्देश आहे. आणि म्हणून आता लोकांची जबाबदारी काय आहे तर फक्त शासन करते, अधिकारी पडतायत, आपण आपल्या जागेवर बसायचं आणि आणून नाही आम्हाला घरच्या घरी, अशी भावना न ठेवता आता गावकऱ्यांनी सुद्धा आपलं गाव समृद्ध कसं होईल, आपलं गाव सक्षम कसं होईल, आपलं गाव पुढे कसं जाईल, याचाही विचार प्रत्येकाच्या माता भगिनी, तरुण मुलांनी आणि गावकऱ्यांनी करण्याची आता वेळ आली आहे. आपण पहिले यापूर्वी आपण बरेच कामं गावकऱ्यांनी केलेले आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावकऱ्यांनी मोठमोठे कामं केलेले आहेत, श्रमदानातून कामं केलेले आहेत, सहभागातून लोकसहभागातून कामं केलेले आहेत. आणि आज ते मी जे अभिमानानं सांगतो की माझा मतदारसंघामध्ये पाणी चांगल्या प्रकारचं आहे, विहिरींना चांगल्या प्रकारचं पाणी बागायती वाढलेलं, त्याचं कारण मी एकटा नव्हे, शासन नव्हे, तर सगळे आपण इथं बसलेले मतदारसंघातला याच्या सगळा नागरिक बंधू भगिनीचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. सगळ्यांनी अंगावर घेतलं म्हणून त्या योजना चांगल्या राबवल्या गेल्या आणि आज पाण्याचा साठा आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाढला. आता आपलं गाव समृद्ध करण्यासाठी आपल्याला काम करायचं. गावामधले आपली स्वच्छता कशी राहील, आपल्या गावामधले घरकुलं लवकरात लवकर कसे होतील, आपल्या गावातली आरोग्य व्यवस्था कशी चांगली राहील, याचाही विचार करून आता एक एक कार्यक्रम आपल्या गावामध्ये राबवा. कारण बक्षिसं नाहीसाठी आपण काम करत नाही. हे समृद्धी पंचायत राज अभियान आहे, 300 कोटीचे बक्षिसं आहेत. प्रत्येक जे तालुक्यामध्ये 3 बक्षिसं आहेत, त्याला जिल्ह्यामध्ये अजून 3 आहेत, विभागात 3 आहेत, राज्यावर 3 आहेत, 2-2 कोटी, 1-1 कोटी, 50-50 लाखाचे बक्षीस. बक्षिसांसाठी आपल्याला काम नाही करायचं, आपलं गाव पुढे जाण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. म्हणून आपल्या गावामध्ये आपल्याला जर असं वाटलं की बा हे मुलं जे आहेत हे छोटं मोठं काम, आमच्या भगिनी आहेत की 2-3 लाखाचं एखादं छोटं काम करू इच्छितात, एखादा गृहउद्योग टाकतात, त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण सबसिडी बहुत आहेत, पण सबसिडीसाठी नाही करायचं आहे. आपल्या गावात, आपल्याच गावामध्ये लागणाऱ्या वस्तू आपल्या गावात कशा आपल्याला तयार करायचं, छोटं उदाहरण आहे. जर आपण करू शकलो तर, आणि ती मानसिकता आपल्या गावकऱ्यांनी बनवली तर, आपलं एक छोटंसं उदाहरण देतो की आपल्या 2 गावांमध्ये मिरची पावडर किती लागत असेल महिन्याची. आपले काही घरी बी करतो आपण, आपल्याला बाया घरी बी करतात ना मिरची पावडर, करतो की नाही आपण घरी. पण समजा मिरची पावडर दुकानातून जर आपण केली की 10-20 दुकानं असतील, किती मिरची पावडर, समजा 10 किलो लागत असेल, 20 किलो मिरची पावडर आपल्या या भागात लागत असेल, तर एखाद्या युनिटनं फक्त मिरची पावडरच टाकायचं. आणि गावकऱ्यांनी त्या पद्धतीने की आमच्या गावामध्ये मिरची पावडर आम्ही फक्त आमच्या भगिनींचीच घेऊ, कोणती बाहेरून आलेली आम्ही मिरची पावडर घेणार नाही. कोणत्या ब्रँड आहे, आता ब्रँडमध्ये कोणत्या मिरच्या येतात, काय येतात, पण ते असं पाकिट चांगलं दिसलं की आपल्याला असं वाटतं भाव नाही. पण आता त्याच्यावर किती लोक कमावतात, मोठमोठे लोक होतात. मग आपल्या गावातल्या गावात आपल्याला काही वस्तू अशा आहेत की ज्या रोजच्या लागतात. आता भाजीपाला कशासाठी जळगावला जायचं, भाजीपाल्यासाठी. आपल्या गावामध्ये बी शेतकरी असे आहेत की जे आपल्या गावामध्ये भाजीपाला पिकवतात आणि जळगावमध्ये जाऊन कमी भावामध्ये विक्री होते की नाही होत. तिथं गेली की अर्धाच भाव भेटते. तर आपल्या गावातल्या लोकांनी हे नाही ठरवता येणार का की माझ्या गावातले जे शेतकरी आहेत त्यांनी एखाद्या ठिकाणी बसलं, एखाद्या चौकात बसलं, 2-4 दुकानं, जो आपला शेतीचा माला 1 तास संध्याकाळी बसलं, त्यावेळेस मी माझ्या गावातल्या लोकांनी काय काय पिकवलेलं आहे त्याचाच माल मी खरेदी करणार आहे. त्या व्यतिरिक्त काही आणायचं असलं तर मग जळगावात जाईल. ही छोटीशी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. आपलं गाव समृद्ध करण्यात छोट्या छोट्या मानसिकता जर आपण बदलवल्या तर निश्चितपणे आपलं गाव पुढे जाऊ शकते. आणि म्हणून ज्याही याच्यामध्ये आपल्याला असं वाटेल त्यामध्ये प्रत्येकानं सहभाग घ्यावा, सहकार्य करावा, पुढाकार घ्यावा. जो पुढाकार घालीन त्याच्या मागे उभं राहावं. तो कोण पक्ष, जात काही घेणं देणं नसते. पक्ष जात ज्याला काढायचे त्यांना इलेक्शनपर्यंत काढायची, परंतु बाकीचे दिवस या सगळ्याला मुठमाती देऊन माझं गाव म्हणजेच माझी जात, माझं गाव म्हणजेच माझा धर्म आणि माझं गाव म्हणजेच माझं सेवा कार्य, एवढं जर डोक्यामध्ये ठेवलं तर मला वाटतं असतात मतभेद असतात की नाही, घरामध्ये पण असतात, एक दुसऱ्याचे भाऊ पण भांडतात थोडंफार,
माझी विनंती एवढीच राहणार आहे की भांडणं आपल्या गावातले कसे संपवता येईल हे या 15 दिवसात करायचं, या 2 महिन्याच्या काळात, की आपल्या गावातले भांडणं कसे संपवतील, वैयक्तिक मतभेद आपले कसे बंद करता येतील. काही लागत नाही हो, एकानं झुकतं काम घेतलं घेऊन जाते, पण कोणीच झुकणार नाही असं कसं होणार आहे. आणि जो झुकते तोच मोठा होते, आणि जो झुकत नाही तो कधीच आयुष्यात पुढे जात नाही, कधीच पुढे जाणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही वाकण्याची सवय तुम्हाला लागेल, दुसऱ्याला सन्मान देण्याची सवय लागेल, त्यावेळेस तुमचा सन्मान हा समोरच्यापेक्षा जास्तच वाढणार आहे. तुम्ही एखाद्याला सन्मान दिलं, वाकलं, तो किती खराब आहे, तो तुम्हाला त्रास देते, पण त्याला व्यवस्थित वाकलं तर त्याचा सन्मान गावात वाढणार आहे का? ज्यानं नमस्कार करून वाकून त्याला सन्मान दिला त्याच माणसाचा सन्मान गावामध्ये वाढणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात शिकायच्या असतात, काही अनुभवातून येतात, काही आजूबाजूच्या लोकांना. आता वरिष्ठ लोक आमचे बरेचसे जे या 60, 65, 70, 75मध्ये गेले, आम्ही त्यांच्याकडून शिकत राहतो की पहिल्या जमान्यामध्ये आमचे आजोबा, आपले हे सगळे लोक, वयस्कर लोक कसे वागायचे, किती त्यांच्यामध्ये एक दुसऱ्यांमध्ये चांगले संबंध होते गावामध्ये. एका ठिकाणी बसलं की आपल्या गावात काय करायला पाहिजे, एक दुसऱ्या शेतावर काय झालं, तुझ्या शेतात काय झालं, कुठं अडचण, एक दुसऱ्या अडचण विचारायचे, हितगुज करा. आता अडचण विचारतो का आपण संध्याकाळी बसल्यावर? आता अडचण नाही विचारत आपण, याच्यात खुटी काय टाकायची आणि त्याच्यात खुटी काय टाकायची, याच्या गप्पा संध्याकाळी पारावर रंगतात की नाही. हे खोटं नाही बोलत मी, तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, कारण मी रोज ह्या गोष्टी निरीक्षण करत असतो. प्रत्येक गावात, प्रत्येक माणसाच्या प्रत्येक ठिकाणी माझं निरीक्षण चालू असते की कोण कसा वागते, काय होणार त्या गावात, सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टी सोडून तुम्ही एक दुसऱ्याचं सुख दुःख वाटा ना संध्याकाळी बसले की. पहा कसे तुमच्या गावातले संबंध सुधारतात. आणि जात डोक्यातून काढा आणि मस्तपैकी एक दुसरे संपर्क संबंध ठेवा. राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. 15 दिवसामध्ये ज्याला राजकारण करायला, ज्याला जिकडे जायचं त्याला तिकडे जाऊ द्या, कोणाला जबरदस्ती नसते. परंतु बाकीच्या दिवसमध्ये माझं गाव हाच माझा देश आहे. माझं गाव पुढे गेलं तर देश पुढे जाणार आहे. नाही तर खेरडा राहिलं एखाद्या कोपऱ्यामध्ये पडलेलं आणि देश खूप प्रगती करून राहिला आणि खेरड्यातले जशा तसेच बसलात, तर त्या देशाची प्रगतीला महत्त्व काय आहे. म्हणून प्रत्येक गाव, प्रत्येक माणूस हा पुढे गेला पाहिजे, या पद्धतीने आपण विचार करावा. महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत आपले सगळे डिपार्टमेंट, अधिकारी, कर्मचारी मी पाहतो आहे की 7-8 महिन्यापासून एक चांगल्या प्रकारे मानसिकता ठेवून काम करतात. आपणही एक बघा, अधिकाऱ्यांशी बोलताना मला माहिती आहे की एखादं काम होते, एखाद्या कामाला वेळ लागते, एखाद्या कामाला एखादा अधिकारी असाही असतो, कर्मचारी असा असतो की तो कामच करत नाही, त्रासच देत राहतो. मग आपली चिडचिड होते की नाही, चिडचिड आपली चिडचिड झाली की मग आपण. पण माझं अधिकाऱ्यांना म्हणणं, लोकांना म्हणणं, थोडं सामंजस्य ठेवा. आणि फारच जर अधिकाऱ्याने एखादा कामच नाही केलं, आपलं व्यवस्थित काम आहे तरी तो 15 दिवस झाले फिरूनच राहिला, 15 चक्रा मारायलाच लावून राहिला, तर माझ्याकडे यायचं. शेवटचा उपाय कोणाकडे असते मग? आपल्याकडे. पण अधिकारी तसं काम करू देतील नाही अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. एक देशाचे चांगले नागरिक म्हणून तेही आता त्यांची ड्युटी चांगल्या प्रकारे एक समाजसेवेच्या माध्यमातून, संवेदनशीलतेच्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी त्याच पद्धतीनं वागतील. पण आपणही त्यांना त्याच सन्मानानं वागवावं एवढीच विनंती करतो. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश निश्चितपणे पुढे जातो आहे. पण त्याचप्रमाणे आपण त्यांच्या पायाला पाय मिळून, त्यांच्या कदमाला कदम चालून आपणसुद्धा छोट्या छोट्या गोष्टी, असं नाही मोदीजी मोठं काम करून आले वाटते काय मोठे माणसात बाबा, त्याचं काय, आपलं काय करू शकतो, आपल्याच्यानं काय होते, ही मानसिकता सोडायची. तुम्ही तुमची गल्ली जरी साफ केली तर तुम्ही देशासाठी खूप मोठं काम केलं, खूप मोठं काम केलं तुम्ही. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतून देशाचं काम करण्याचं आपण शिकावं. आपण सगळे तज्ज्ञ आहात, सुशिक्षित आहात, चांगल्या मानसिकतेचा आहात. मानसिकता चांगली ठेवून जर काम केलं तर निश्चितपणे हा देश 2047पर्यंत विश्वगुरू आणि सगळ्यांचं जीवन सार्थकी लागेल, सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आज तुमची पिढी गेली, आमची हे जातं पिढी, आता आमची पिढी चालू आहे. 2000 आमची बी पिढी जाईल, नवीन पोरांची पिढी येणार आहे. आणि म्हणून नवीन पोरांना, तरुण पोरांना तर माझी आग्रहाची विनंती आहे की मोबाईलवर थोडं कमी जा. सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या कामासाठी करा. सोशल मीडियावर एक दुसऱ्याला शिव्या देण्यासाठी, एक दुसऱ्याला खाली पाडण्यासाठी, काहीतरी मी खूप मोठा आहे, मी खूप विचारवंत आहे, परंतु त्यामुळे जर समाज खराब होत असेल तर ते टाळा.
सोशल मीडिया माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला शिकता येतात, त्या शिका. AI आता युग आहे. मग आपण बसतो त्या फेसबुकवरच्या वेळी एक दुसऱ्याला शिव्या देत, त्यापेक्षा AI काय चालते आहे, कुठं काय करते ते शिका. नवीन नवीन ॲप निघतात, चांगल्या प्रकारे प्रबोधन करणारे ॲप निघतात. इंग्लिश तुम्हाला घरच्या घरी शिकता येते. एखादा मुलगा 12वी झाला तर थोडी इंग्लिश अटखडते आहे, ते AI ॲप तुम्हाला जसं एखादा टीचर गुरु बोलेल त्याप्रमाणे तो तुमच्यासोबत डिस्कशन करते. तुम्ही चुकले तर तुम्हाला तेव्हाच सांगते की हे वाक्य असं नाही, असं बोला, हा शब्द तुम्ही असा टाका. इतकं सोपी आता तंत्रज्ञान झालेलं आहे. पण त्याचा उपयोग आपला स्वतःचं व्यक्तिमत्व विकासासाठी तरुणांनी करावं. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच देशाचा विकास होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.